धुळे महापालिकेत आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई करण्यात आली आहे। महापालिकेतील 16 अधिकारी कर्मचाऱ्यांचे थेट निलंबन झाले असून बडतर्फी करण्याची देखील शक्यता आहे। महानगरपालिकेच्या कामकाजात दुर्लक्ष आणि गंभीर कुचराई झाल्याचा आरोप लावत महापालिकेचे आयुक्त नितीन कापडणीस आणि महापौर मायादेवी परदेशी यांच्या मार्फत ही कारवाई करण्यात आल्याचं सध्या सांगितलं जात आहे। आता ह्या प्रकरणाची संपूर्ण धुळे शहरात चांगली चर्चा रंगली आहे। कारवाई करण्यात आलेले हे सर्व 16 अधिकारी प्रामुख्याने महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागाशी संबंधित आहेत। धुळे शहरातील स्वच्छतेचा मुद्दा ऐरणीवर असताना आता थेट महापौरांकडून करण्यात आलेल्या या कारवाईमुळे नागरिकांची सकारात्मक प्रतिक्रिया दिसून आली आहे। तर नेमका कोणत्या कारणामुळे धुळे महापालिकेतील 16 स्वच्छता अधिकाऱ्यांवर आता निलंबनाची काठी पडली आहे? आता या निर्णयाचा परिणाम महापालिकेतील राजकीय वातावरणावर नेमका कसा होईल? चला, धुळे महानगरपालिकेत करण्यात आलेल्या या महत्त्वपूर्ण कारवाईबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। आजच्या बातमीचे लेखक आहे मेहुल मराठे। तर मित्रांनो, धुळे महानगरपालिकेत दिनांक 21 एप्रिल 2026 रोजी महापौर मायादेवी परदेशी यांच्या मार्फत एक धडक कारवाई करण्यात आली आहे। म्हणूनच आता महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागाशी संबंधित असलेल्या 16 अधिकाऱ्यांवर निलंबनाची टांगती तलवार लटकली आहे। यामध्ये मुख्य स्वच्छता निरीक्षक तसेच मुकादम पदावरील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे। शहरातील स्वच्छता व्यवस्थेकडे केलेल्या दुर्लक्षामुळे आणि सोबतच स्वच्छता व्यवस्थापनात झालेल्या त्रुटीमुळे ही कठोर पावले उचलण्यात आल्याचे महापालिका आयुक्त आणि महापौर यांनी स्पष्ट केलंय। आता या निर्णयानुसार निलंबन कालावधीत संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मुख्यालयाची पूर्व परवानगी घेतल्याशिवाय कार्यालयात सोडू नये असे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत। तसेच या सर्व निलंबित अधिकाऱ्यांना नियमानुसार निर्वाह भत्ता देण्यात येणार असून या आदेशाची नोंद त्यांच्या सेवा पुस्तकात करण्यात येणार आहे। विशेष म्हणजे या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना निलंबनासोबतच संबंधित रखडलेली कामे मार्गी लावण्यासाठी 1 महिन्याची अंतिम संधी देण्यात आली आहे। या कालावधीत जर या अधिकाऱ्यांच्या कामकाजात अपेक्षित सुधारणा झाली नाही तर महापालिका उपायुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना बडतर्फ करण्याची शिफारस वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सादर करावी असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत। ही संपूर्ण कारवाई महाराष्ट्र महानगरपालिकेच्या अधिनियम कलम 56(2) तसेच महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1979 अंतर्गत करण्यात आली आहे। ही संपूर्ण माहिती महानगरपालिकेतून देण्यात आलेल्या आदेशात स्पष्ट करण्यात आली आहे। या कारवाईमुळे एक गोष्ट मात्र स्पष्ट झाली की यापुढे धुळे महानगरपालिका आता प्रशासन कामातील अलगर्जीपणा आणि निष्काळजीपणा याबाबत कोणतीही सहनशीलता दाखवणार नाही। आता यामुळे धुळे शहरातील नागरिकांचे आरोग्य आणि स्वच्छता विषयी कामावर कोणतीही प्रकारचे दुर्लक्ष होणार नाही हा संदेश देखील महानगरपालिकेने स्पष्टपणे दिलाय। पण नेमका प्रश्न पडतो की या कारवाई निलंबित झालेले ते अधिकारी नेमके कोण आहेत? चला, त्या अधिकाऱ्यांचे नावांवर जरा प्रकाश टाकूया। यामध्ये मुख्य स्वच्छता निरीक्षक राजेश वसावे, लक्ष्मण पाटील आणि चंद्रकांत जाधव यांच्यासह स्वच्छता निरीक्षक गौतम गोयर, रुपेश पवार, सौदात शेख, आसिफ बेग, अर्जुन जाधव सोबतच प्रभारी स्वच्छता निरीक्षक अनिल जावडेकर हे सर्वांचा समावेश आहे। मुकादम पदावरील आकाश चांगरे, चेतन गोयर, कैलास पाटील, सचित सिकंदर शेख, किशोर मोरे, दत्तात्रय माळी आणि सफर बेग या सर्वांना देखील निलंबित करण्यात आले। गेल्या काही दिवसांपासून धुळे महानगरपालिकेतील विविध राजकीय पक्षांच्या विरोधकांकडून सत्ताधारी भाजपवर महापालिकेच्या स्वच्छता व्यवस्थेबाबत सातत्याने तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे। सोबतच शहरातील अस्वच्छता, कचऱ्याचा साठा आणि निष्काळजीपणामुळे नागरिकांकडून देखील पालिका प्रशासनावर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत। म्हणूनच या संदर्भातील तपास मोहीम राबवत ही कारवाई करण्यात आली आहे। याआधी देखील संबंधित अधिकाऱ्यांविरोधात कठोर कारवाईची मागणी करत आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता। या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने अखेर कठोर भूमिका घेत ही निलंबनाची कारवाई केली आहे। दरम्यान गेल्या काही दिवसांपासून शहरातील वाढत्या अस्वच्छतेमुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे। कचऱ्याचे ढीग, दुर्गंधी आणि वाढते संसर्गजन्य आजार यामुळे नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे।
वेळेत उपाययोजना न केल्यास परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते, अशी भीती देखील व्यक्त होत आहे. आता या संपूर्ण प्रकरणावर देखील महापालिका प्रशासनाने अत्यंत तातडीने ठोस पावले उचलण्याची गरज नागरिकांकडून अधोरेखित केली गेली आहे. त्यासोबतच आता शहरातील स्वच्छता व्यवस्थेत सुधारणा घडवून आणण्यासाठी ही कारवाई निर्णायक ठरणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मित्रांनो, या संपूर्ण प्रकरणावर तुमचे काय मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल MH आपल्या यूट्यूब चॅनलला. धन्यवाद.